हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। मी समीक्षा तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज आहे रक्षाबंधनाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज नारळी पौर्णिमा आहे, तर मी नारळी भात बनवत असते। तर नारळी भाताची रेसिपी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि सोबतच रक्षाबंधन प्रोग्राम कसा होणार आहे आणि दुपारनंतरच बांधायचे आहे म्हणते राखी। तर आम्ही संध्याकाळी वगैरे करू सेलिब्रेट, केव्हा होते बघू, नेबर आमची कधी येते। आणि युएनच्या बाबाची राखी आलेली आहे, युएनची यायची आहे। म्हणजे युएनच्या बाबाची जे मावस बहीण आहे ती दरवर्षी न चुकता त्यांना राखी पाठवत असते आणि तिची कालच राखी आलेली आहे। तर त्यांना मी पण बांधत असते, कारण तर म्हणतात की जे आपली रक्षा करत असते आपण त्यांना राखी बांधत असते। जरी माझा नवरा असला तरी पण तो देशाची रक्षा करतो, म्हणजे फौजी आहे। तर मी त्यांना दरवर्षी राखी बांधते, जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून। आणि सोबतच माझी वहिनीसुद्धा त्यांना राखी बांधत असते। तर तिने पैसेच पाठवले होते मला, कारण मागच्या वेळेस ॲड्रेस चुकला होता, तर तिने यावेळेस रिक्स न घेता पैसे पाठवून दिलेला आहे। मिठाई आणि राखी घ्यायला सांगितलेली आहे, तर तिचीसुद्धा राखी नेहमी वेळेवर येत असते। तर यावर्षी मी तिच्या नावाची सुद्धा राखी घेतलेली आहे आणि सगळं रक्षाबंधन प्रोग्राम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सोबत नारळी भात। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आज आहे आपला तिसरा श्रावण सोमवार, तर सगळ्यात आधी ती पूजा करते। मी सकाळी उठून रेडी झालेली आहे। युवेन अजूनही झोपून आहे, म्हटलं तो झोपून आहे तोपर्यंत पटापट पूजा वगैरे करून घ्या आणि नंतर स्वयंपाक करू, मंदिरात सुद्धा जायचं आहे। तर सगळं तुमच्यासोबत आजचं मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। सामान काढून घेतलेलं आहे, देवाचं वगैरे साफ करून घेतलेलं आहे। आता पूजा करताना व्हिडिओ धरायला कोणीच नाही आहे आणि जर व्हिडिओकडे लक्ष राहतं मग तर त्याच्यामुळे जसं शक्य होईल तसं मी तुमच्यासोबत पूजेचं शेअर करते। तर चला बघूया। इथे सगळ्यात आधी मी देवाची पूजा करून घेत आहे, थोडंसं साफ पण करायचं होतं आणि त्यानंतर मी खाली बसलेली आहे पूजा करायला, कारण उभ्याने पूजा करणं योग्य नाही वाटत। तर खाली मी बेल वाहून घेत आहे पिंडीवरती। आणि बघा इकडे माझी पूजा झालेली आहे। पूजा झाल्यानंतर मी सगळं ताटवरती ठेवून दिलेलं आहे, अशी झाली आहे माझी पूजा। तर त्यानंतर 2 वाजता जी नेबर आहे आमची ती आली होती युएनला राखी बांधायला। हिचं नाव आहे लावण्या, ही युएनला 2 वर्षापासून राखी बांधत आहे, म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा बांधली होती। तर मागच्या वर्षी तर काही इंटरेस्ट नव्हता घेत तो बांधायसाठी, पण यावेळेस तर तो खूप खुश झाला ती राखी बांधायला आली म्हटल्यावर। तर युएनचे बाबा सुद्धा आलेले आहे ऑफिसवरून, तर त्यांना सुद्धा राखी बांधायची आहे। तर बघा युएनचं रक्षाबंधन सेलिब्रेशन कसं होत आहे। तर वाव युवी छान, वाव युवी जे जे करता दीदी। हाँ वेरी गुड, दीदीला जे जे करा, से अच्छे से करो, अच्छे से करो। हाँ वेरी गुड, दीदीला दे, दीदी को दो युवी। आणि युवेनला फोटो काढायची खूप आवड आहे, तर एक्सप्रेशन बघा त्याचे फोटो वगैरे काढताना किती मस्त देऊन राहिला होता। हाँ बोलो हॅपी राखी दीदी, बोलो युवी। हाँ व्हेरी गुड। तिची राखी बांधून झाल्यावर म्हटलं यांची रील वगैरे बनवाव, फोटो वगैरे काढावं म्हणून बाहेर आलो। तर हा हिचा सख्खा भाऊ आहे लावण्याचा, आणि या दोघांना म्हटलं पळत या, हक करा, आणि पडले ते दणकन 2 जण आणि तिला लागलं, थोडीशी रडली सुद्धा ती। आणि असेच असतात भाऊ, मस्तीखोर। आणि परत म्हणत होता की मी परत येतो, आणि आता युवीला हक करतो। तर यांच्या अशा मस्त्या चालू होत्या आणि इकडे युवेनचं असं आपलं वेगळंच काहीतरी चालू होतं। आणि युवेनची आणि हिची छान रील बनवलेली आहे, तर नसेल बघितलं नक्की जाऊन बघा, छोटीशी शॉर्ट मी टाकलेला आहे। आराम से फोटोशूट झाल्यावर घरात आलो आम्ही, आणि युएनच्या बाबाची कालच राखी आली होती, त्यांची मावस बहीण त्यांना पाठवत असते। तर ती कालच राखी पोचली होती, दरवेळेस वेळेवर येते तिची राखी, पण ते म्हटले होते की मी उद्याच ओपन करते आणि ओपन नव्हती केली, तर आता ओपन केलेली आहे। तर कपल राखी आहे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी, आणि युएनसाठी सुद्धा पाठवत असते ती, पण युएनची राखी पोचायची आहे, उद्या पोचेल कदाचित। आणि राखी पाहून युएनचे बाबा खूप खुश झाले होते, कारण त्यांना नेहमी तिच्या राखीची वाट बघतात
होतात आणि त्यांना तिची राखी येते तेव्हा ते खुश होतात, इमोशनल सुद्धा होतात. सोबत त्याच्यात छोटंसं कार्ड आलं होतं आणि कुंकू आणि अक्षदा सुद्धा आल्या होत्या. आणि मी सुद्धा ताट काढून घेतलं होतं या दोघांना राखी बांधण्यासाठी, देव राख्या. आणि मी देवाला सुद्धा राखी बांधून घेतलेली आहे इकडे. आणि आता या दोघांना राखी बांधते आणि ज्या अक्षता वगैरे आल्या होत्या त्या याच्यातच मिक्स करून घेतल्या आहे मी टिक्क्यामध्ये. डोरेमोन युवेनसाठी मी डोरेमोनची राखी आणली होती आणि तो बांधण्यासाठी एवढा एक्साइटेड होता की लवकर बांध म्हणत होता. पटकन जाऊन बसला चेअरवर. खाओ, थोड़ा सा खाओ, इतना नहीं, तोड़ो. हाँ, गुड बॉय. सबसे पहिले ये माहिती आहे का की देवाची राखी सगळ्यांना बांधायची असते घरातल्या, माहिती आहे का. युवी देख किती क्यूट कलर आहे. डोरेमोन आणि युवेनच्या बाबाला आलेल्या सगळ्या राख्या मी बांधून राहिली होती. जसं मी करत होती युवेनच्या बाबाला तसा सेम तो पण करत होता. मी त्यांना टिक्का लावत होती, त्यांनी मला सुद्धा टिक्का लावला आणि मी त्यांना ओवाळत होती तर माझा हात धरून तो सुद्धा ओवाळू लागून राहिला. सेम कॉपी करायला बघतो युवी. आणि ही आहे सायलीची राखी. ठीक आहे, ठीक आहे. इकडे माझ्या पण घरून व्हिडिओ कॉल आला होता. तर जेवढेही माझे भाऊ आहेत, म्हणजे माझा सख्खा भाऊ आणि 2 मानलेले भाऊ आहे आणि एक मावशीचा मुलगा, असे मी एवढ्या जणांना राखी बांधते. तर मावशीचा मुलगा नव्हता याच्यामध्ये, पण बाकी आम्ही सगळेजण जे आमचा ग्रुप आहे त्याच्यावर सगळ्यांनी ग्रुप कॉल केला होता. माझी बहीणसुद्धा होती, वहिनी होती आणि माझे 3 भाऊ. आणि व्हिडिओ कॉलवर आम्ही बोलत होतो मस्त. तर रक्षाबंधन प्रोग्राम झालेला आहे आणि आता आहे संध्याकाळची वेळ आणि मी लागली आहे स्वयंपाकाला. कारण उपास आम्ही संध्याकाळी सोडत असतो. तर इकडे स्वयंपाकाला लागलेली आहे मी. तर आज जसं की तुम्हाला सांगितलं होतं की मी नारळी भात बनवणार आहे. नारळी पौर्णिमा आहे तर मी दरवर्षी नारळी भात बनवत असते. तर चला मी दाखवते तुम्हाला. नारळी भातासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे. मी बासमती तांदूळ घेतलेले आहे. पाण्यामध्ये थोडे भिजवून घेतले होते, धुवून घेतले आणि थोडे भिजवू घातलेले आहे 15-20 मिनटं. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, इंद्रायणीसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर हे खोबरं आहे, ओलं खोबरं जे मी कालच आणलं होतं, बाहेरूनच फोडून मिळत असते. तर याच्यावरचं सगळं साल मी काढून घेतलेलं आहे. आणि नारळी भातासाठी आपल्याला कोकोनट मिल्क लागणार आहे. ते की माझ्याकडे आहे, नाही तर मी घरीच तयार करणार आहे. तर सगळे काप मी करून घेतलेले आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे सगळे छोटे छोटे तुकडे करून. आणि थोडंसं नारळ सुद्धा राहू दिलेला आहे, त्याचा किस आपल्याला भातामध्ये टाकायसाठी. तर हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. तर बघा खोबरा किसासारखं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून अजून चांगलं बारीक होईपर्यंत पातळ असं मिक्सरला फिरवायचं आहे. मी पातळ फिरवून घेतलेलं आहे, बघा असं झालेलं आहे. आणि हे आता आपल्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे. तुम्ही एखाद्या कापडामध्ये किंवा गाळणीमध्ये सुद्धा गाळून घेऊ शकता. तर मी कापड घेतलेला आहे कॉटनचा आणि हे चांगलं असं दाबून दाबून पिळून असं काढून घेत आहे सगळं पाणी. आणि पाणी एकदम इझी निघत होतं आणि लवकरच झालं, जास्त वेळ सुद्धा लागला नाही. आणि घरचं कोकोनट मिल्क म्हटलं तर ते बाहेरच्यापेक्षा कधीही चांगलं. तर याच्यामध्ये थोडंसं अजून कापडामध्ये उरलं होतं तर ते मी मिक्सरला अजून फिरवून घेतलं पाणी टाकून. तर हे सगळं गोळा मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं, पाणी टाकलं आणि अजून फिरवून घेतलं. आणि सगळं परत दूध मी काढून घेतलेलं आहे कापडामधून. आणि दूध बघा किती सारं झालं होतं, जवळपास अर्धा लिटरच्या जवळजवळ दूध निघालेलं होतं थोड्या नारळमध्ये. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय काय लागणार आहे नारळी भातासाठी. तर तांदूळचं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. 1 वाटी तांदूळ आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, थोडे गरम मसाले घेतलेला आहे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे आणि केसर दुधामध्ये भिजू घालून ठेवलं होतं आणि आपलं नारळी दूध. तर इकडे पॅन गरम करून घेतलाय, 2-3 चम्मच त्याच्यामध्ये तूप टाकले. तूप गरम झाल्यावर त्याच्यात
त्याच्यात मी 2 विलायच्या टाकलेल्या आहे, थोडं दालचिनी टाकले 2 तुकडे आणि लवंगा टाकलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकले। ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम बारीक चिरून घेतले होते आणि पिस्ता सुद्धा टाकलेला आहे आणि जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही, एका मिनिटाच्या अंतरावरच अर्धा मिनिटाच्या पकडा सगळं टाकले आहे। त्याच्यामध्ये मी सगळे तांदूळ टाकले आहे, ते सुद्धा चांगले परतून घेतले मी आणि जवळपास 1 वाटी तांदूळ होते तर 1.5 ते 2 वाटी मी दूध टाकलेलं आहे, म्हणजे जे नारळी दूध आपण काढलेलं होतं ते सगळं दूध टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून 20 मिनिटं तरी याला आता शिजू द्यायचं आहे। आणि बघा मी झाकण काढलेलं आहे, भात पूर्णपणे शिजलेला होता, 90% तरी भात शिजलेला होता, थोडासा कच्चा राहिलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला आणि बघा मोकळा सुद्धा झालेला आहे। याच्यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचा आहे, त्यानंतर मी जे खोबरं होतं किसून घेतलं ते सुद्धा थोडं टाकून दिलेलं आहे आणि केसर टाकलेलं आहे आणि वेलची पूड टाकली आणि थोडं मीठ सुद्धा टाकलेलं आहे। हे चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा आता आपल्याला मंद आचेवर चांगलं मंद आचेवर आपल्या वाफेवर शिजवायचं आहे। तर हे मी झाकण ठेवून देते आहे याच्यावर आणि त्यानंतर बघा मी काढून बघते तर आता 10 मिनिटांनी बघा छान मस्त भात झालेला आहे, मोकळा सुद्धा झालेला आहे आणि खरंच खूप छान लागतो। नक्की करून बघा, साखरेपेक्षा गुळाचा वापर करून खूप छान लागतो। इकडे मी ताट सुद्धा रेडी करून घेतलेला आहे। तर आजच्या मेनू मध्ये बघा काय नारळी भात आहे, पापड आहे, पकोडे सुद्धा केले होते मूग डाळीचे, त्याच्यानंतर पाटोडीची भाजी आहे, कढी आहे, वरण भात आहे, पोळ्या आहे, मी देवाला नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे। तर नक्की करून बघा, रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय।